जय श्री गजानन माऊली. सर्वांचं स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठीवर. आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ देत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. माझ्यासोबत घडलेला एक अनुभव आहे की माझं घर जेव्हा अस्ताव्यस्त असतं, खूप पसारा असतो घरामध्ये झालेला, तेव्हा नेमकं कोणीतरी येतं आणि घर साफ सुंदर असं की असं वाटतं की आता कोणी आलं तरी चालेल, तर तेव्हा कोणीच येत नाही. तर असं माझ्यासोबत बऱ्याच वेळा घडलेलं आहे की जेव्हा मी असा पसारा करते की आता आपल्याला हे आवरायचं आहे, आपण ठरवतो असं की आता आपल्याला आवरायचं आहे आणि त्याच्यामध्ये तो पसारा जास्त होऊन जातो. तर तीच सवय मी माझी पूर्णपणे कमी केली. आता पूर्ण घर नाही आवरत बसत. जसं शक्य होईल तसा एखादा कोपरा रोज थोडं. ही रॅक आहे, रॅकमध्ये एका ताईची कमेंटसुद्धा होती की ताई तुम्ही पेपर नाही टाकत. तर पेपर जर टाकला तर एक 7-8 दिवसामध्ये तो पूर्ण काळा होऊन जातो धुळीनं. आणि पेपर जर नसला तर सकाळी भांडे लावताना किंवा संध्याकाळी भांडे लावताना रॅक मी साफ करून घेते. त्याच्यामुळे ती खूप स्वच्छ दिसते. आणि घरामध्ये बदल केला तो म्हणजे किचनची जी फरशी आहे ओट्याच्या वरची, ती पूर्ण ओट्याला लावली. तर त्याचा खूप फायदा झाला. अगोदर असं चिकट होऊन जायचं. आणि खिडकी आहे, ती खिडकी या साईडनं आहे, या साईडनं खिडकी नाही, त्याच्यामुळे ते पूर्ण चिकट होऊन जायचं. आणि आता ही जी फरशी आहे, थोडंसं लिक्विड करून पाणी टाकलं आणि अगदी हलक्या हाताने जरी घासली एक 10-15 दिवसातून, जसा वेळ मिळेल तेव्हा, तर अगदी स्वच्छ निघून जाते. जास्त असं खूप कष्ट करायची गरज नाही पडत तिला. आणि किचन पण साफ दिसतं. हे एक ऑनलाईन घेतलेलं होतं. याला जो रंग होता तो पूर्ण गेलेला, तर त्याला रंग गोल्डन कलर परत द्यायचा होता मला. किचन साफ केलं आणि त्याच्यानंतर हॉल करायचा आहे. माझ्या घरामध्ये पसारा खूप नाही आहे खाली. जो काही आहे शिल्लकचा पसारा तो मी पूर्ण ठेवून दिलेला आहे. शिल्लकचा पसारा म्हणजे की क्वचितच काम पडणार आहे त्याचं. तर असा पसारा पूर्ण वर आहे सज्जावर, आणि ज्याचं रोज काम पडतं तेवढाच पसारा खाली आहे. तर समोरचं जे हॉल आहे त्याच्यामध्ये सोफाच आहे फक्त आता, बाकी काहीच नाही. आणि थोडं डेकोरेशन करतो आपण तेवढंच. याचं जे आतलं कवर आहे हे आता हिवाळा आणि उन्हाळ्यामध्ये खूप धूळ येते, तर त्याच्यामुळे ते कवर मी त्याच्यासाठीच आणलेलं आहे. आणि वरचं कवर आहे ते एक 7-8 दिवसातून जर साफ करून स्वच्छ जर धुतलं तर दिसायलाही चांगलं दिसतं. आणि अचानक जर कोणी आलं तर असं वाटतं की नेमकंच टाकलेलं आहे की काय. सोफा कवरही 7-8 दिवसातून धुत असते मी. आणि बेडशीट बेडरूममधली आणि हे जे कवर वगैरे आहे ते सर्व एक 7-8 दिवसातून माझं साफ करणं सुरूच असतं. डब्बे मी अगोदर पूर्ण घासायचे. 2-4 महिने झाले की जे डब्बे आहे पूर्ण रिकामे करायचे. पूर्ण प्लेटीमध्ये ते त्यातलं सामान जे आहे पदार्थ ते पूर्ण प्लेटीमध्ये काढायचे. त्याच्यानंतर ते घासायचे. याच्यामध्ये माझा पूर्ण दिवस जात होता. तर आता मी तसं करत नाही. गौरी गणपतीच्या वेळेस किंवा दिवाळीच्या वेळेस तेव्हाच फक्त हे डबे घासते. आणि इतर वेळी त्यातला किराणा संपला की त्या डब्यामध्ये मी किराणा नाही भरत लगेच. तो पहिले घासते आणि घासल्यानंतरच त्याच्यामध्ये किराणा भरते. तर त्याच्यामुळं काय होतं की पूर्ण दिवस त्याच्यामध्ये घालायची गरज पडत नाही. आता हा डब्बा घासला आणि त्याच्यामध्ये जो किराणा आणलेला होता तो भरणं पण चालू होता. वरचे जे डबे दिसतात मोठे मोठे, तर हे वर्षातून एकदा घासते. आणि त्याच्यानंतर त्यातलं जे पदार्थ ठेवलेला आहे तो रिकामा झाल्यानंतर तेव्हा घासते. तर हे पूर्ण वरचे डबे फुल भरलेले असतात, तर ते नेहमी घासणं शक्यच नाही. आणि ते वरच्या डब्यामधलं खालच्या डब्यामध्ये भरलेलं असतं डाळी वगैरे, तर त्याला हातही नेहमी लागतो खालच्या डब्यांना. वरच्या डब्यांना हात लावायची पण जास्त गरज नाही पडत. तर खालच्या डब्यामध्ये असतात, त्या डब्यातल्या डाळी संपल्या की ते घासून घेते. आणि या पद्धतीचे काही प्लॅस्टिकचे डबे आहे, याच्यामध्ये कॅरीबॅगमधले ज्या वस्तू आहेत की आता ह्याचं 2-4 आहेत अशा, तर तसे ते ठेवते. शोपसुपारीचं पण घासून घेतलेलं होतं, कारण ते पण आता हळदी कुंकू आहे. त्याच्यानंतर इतर वेळी शहरामध्ये काही कोणी कोणाच्या घरी जास्त जात नाही, पण हळदी कुंकाला सांगण्यासाठी त्या निमित्तानं का पण चालूच असतात ज्या ओळखीच्या आहेत त्या. आणि शोपसुपारीचं मग त्याच्यानंतर चांगलं जर नसेल तर तेही चांगलं वाटत नाही, तर ते पण पूर्ण भरून घेतलं. संक्रांत म्हटलं म्हणजे एकच दिवस काही सण नसतो बायांचा. पूर्ण रथसप्तमीपर्यंत चालतो तो. रोज संध्याकाळी कोणाचं ना कोणाचं हळदी कुंकू असतंच. तर त्यांच्याकडे तयारी करून जायचं म्हटलं की, आणि ही थंडी वाजत नाही, स्वेटर कोणाच्याही अंगामध्ये दिसणार नाही. तर ते पूर्ण शोपसुपारी आणलेलीच होती. इतर वेळी काही म्हणजे पावसाळ्यामध्ये याच्यामध्ये मी जास्त शोपसुपारी टाकतच नाही पावसाळ्यामध्ये, कारण ते खराब होते नाही. असं माझी सवय नाही आहे की जेवण झालं म्हणजे शोप खाल्ली पाहिजे. खात नाही मी, सुपारीही खात नाही, शोपही खात नाही. पण असं काही असलं की आता आपल्याला माहिती असतं की आपल्याकडे कोणीतरी येणार आहे, तर तेव्हाच आणते.
इतर वेळी या डब्यामध्ये काही नसतं जास्त. तर हे सर्व भरून ठेवलं आणि उरलेलं होतं हे जे मुखवास आणलेला होता, तर ती कॅरी बॅग जर वेगळ्या याच्यात टाकायचं असतं 2 बरण्या कराव्या लागल्या असत्या. आता ही शोपची बरणी अर्धी आहे आणि हा मुखवास पण अर्धा आहे, तर तो साध्या कॅरी बॅगमध्ये टाकून त्याच बरणीमध्ये बरोबर बसून जातो. 2-2 बरण्या करायची गरज पडत नाही. आणि तांब्या पितळच्या भांड्याचं एकदा कमेंट आलेली होती की तांब्या पितळच्या भांड्यासाठी तुम्ही ती पावडर वापरता, ती कोणती आहे? तर ती मी भैया पावडर वापरत असते. या पद्धतीच्या पाकिटमध्ये येते. तर एक पाकिट जर आणलं तर खूप दिवस जाते. पितांबरी पण भेटते इकडे आणि भैया पावडर पण असते. त्याच्यापेक्षा ही पावडर चांगली आहे. ही भरून ठेवली एका डब्यामध्ये, म्हणजे लगेच काम पडलं तेव्हा ती पटकन वापरता येते. हे सर्व झालं की आता जागच्या जागी पण ठेवायचं असतं. हे अशोक सुपारीचं जे आहे ते समोरच्याच रूममध्ये ठेवलं, म्हणजे कोणी आलं की पटकन तिथल्या तिथे देता येतं. झाडांना पण पाणी टाकलेलं होतं, कुंड्यांना. तर हॉलमध्ये एक 2 असे याचे झाडं आहेत आणि काही आर्टिफिशियल आहे, तर ते पण पूर्ण साफ करून घेतले. धूळ लगेच बसते त्याच्यावर, तर ते साधे जे आहे पाण्यानं धुवून घेतले तरी पण त्याच्यावर जे फुलं आहेत ते पण खूप सुंदर दिसतात. हे जे आहे पाम ट्री, याला पाणी दिलं आणि वरचे जे पानं आहे त्याच्यावरची धूळ एका कापड घेतलेलं होतं हे कॉटनचं, आणि त्याने पूर्ण पुसून घेतली. खूप छान दिसतात. असं 1-2 जर झाडं असले घरामध्ये तर प्रसन्न वाटतं. पूर्ण पुसून घेतली. खूप धूळ येते त्याच्यामध्ये. मध्ये मध्ये पण घरामध्ये धूळ असतेच, तर ते थोडंसं जरी फडकं मारलं की लगेच निघून येते. आणि झाडाच्या खाली या पद्धतीचं असं डब्याचं एखादं झाकण ठेवलं, कारण ही कुंडी छोटी आहे, कुंडीच्या खालची जागा आहे ती खराब नाही होत. आणि हे झाडं धुवून ठेवलेले होते, ते पण चांगले सुकले. हे जो तवा आहे याला मी काचानं असं फुटलेला आरसा होता त्याचं हे केलेलं, छान दिसतं त्याच्यावर ठेवलं की. याचा व्हिडिओ केलेला होता मी, खूप दिवस झाले त्याला. त्याच्यानंतर हे 2 झाडं आहेत, एक पिवळ्या फुलाचं आहे आणि एक लाल फुलाचं. पिवळ्या फुलाचं इतके दिवस समोरच्या रूममध्ये होतं, पण तेच थोडंसं वेगळं वाटतं, काहीतरी वेगळं पाहिजे चेंज, म्हणून तिकडे एक ठेवलं आणि इकडे एक. आणि या पद्धतीने हा व्हिडिओ कंप्लीट झाला. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.